विठ्ठलाचा गजर आणि मुखातून प्रवचनाचे अमृतवाणी वाहणारे शब्द, पण कोणाला ठाऊक होतं की याच भक्तीच्या बुरख्याआड एक सैतान लपला आहे. कीर्तनकार यशवंत थोरात याने एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. एक नाही, दोन नाही, तब्बल 5 वर्ष. यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम केलं. पीडित मुलगी अल्पवयीन असताना 2017 पासून ते 2022 पर्यंत हा अत्याचाराचा प्रकार सुरू होता. मुलगी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना तो जबरदस्तीने अत्याचार करत होता. विरोध केल्यास मी आधीही 2 हाफ मर्डर केले आहेत, कोणाला सांगितलंस तर तुझ्या आईवडिलांना आणि भावाला संपेन अशी धमकी तो तिला सतत द्यायचा. 10 मार्च रोजी आरोपीने मुलीला फोन करून घरी बोलावलं आणि तो दिवस सर्वात भयानक ठरला. जेव्हा मुलीने जाण्यास नकार दिला तेव्हा पुन्हा ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर भीतीने मुलगी त्याच्या घरी गेली. तिथे आरोपीने तिला खोलीत नेऊन मारहाण केली आणि स्वयंपाकघरातील लोखंडी पक्कड गरम करून तिच्या अंगावर चटके दिले. 14 मार्च रोजी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर मुलीने 5 वर्षांचा संपूर्ण इतिहास सांगितला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. 15 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजता आरोपीला अटक करण्यात आली. अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी ना? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.